नमस्कार, माझं नाव उर्मिला विनय प्रकाश गजबे आहे. विनय प्रकाश गजबे यांच्याशी माझं लग्न सप्टेंबरमध्ये झालं. मी डिवोर्सी आहे महिला. माझा घटस्फोट झालेला आहे. मला एक मुलगी पण आहे आणि विनय प्रकाश गजबे हे यांचं पहिलं लग्न आहे. हे आमचं अरेंज मॅरेज आहे. त्यांच्या फॅमिलीकडून पण काही नकार नव्हता, आमच्याही फॅमिलीकडून काही नकार नव्हता आणि हे असं लग्न आपापसात झालेलं आहे. फार थोड्या लोकांमध्ये हे आम्ही लग्न नरखेडला केलं आणि नरखेडलाच हे लग्न रजिस्टर केलं 27 सप्टेंबर या दिवशी. पण अचानक माझ्या मिस्टरांची तब्येत खराब झाली, त्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं. आम्ही सर्वप्रथम त्यांना दिघोरीच्या डॉक्टर भिवापूरकरकडे घेऊन गेलो, कारण डॉक्टर गेडाम हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचा तो दवाखाना ते रन करतात. तिथून त्यांच्या सर्जरी त्यांना सांगण्यात आली हर्नियाचा. त्यांना ॲब्डॉमिनल मध्ये हर्निया आढळला आणि आम्ही सगळे टेस्ट वगैरे त्यांचे केले. त्यानंतर त्यांना आम्ही डॉक्टर दीपक जयस्वानी क्रिटिकेअर हॉस्पिटल नागपूर धंतोली येथे ॲडमिट केलं आणि तिथे त्यांची सर्जरी 6 ऑक्टोबरला झाली. माझा एक दीर वीरेंद्र प्रकाश गजबे हा सिंगापूरला राहतो, तो 1 ऑक्टोबरला इथे नागपूरला आला आणि माझी मिस्टरांची 14 ऑक्टोबरला डेथ झाली आणि डॉक्टरांनी 6 फेब्रुवारीला त्यांची जेव्हा 6 ऑक्टोबरला जेव्हा सर्जरी केली त्यावेळेला त्यांनी सगळं आम्हाला सांगितलं होतं की काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे यांना त्रास होत आहे. प्रत्येक दिवशीचे रिपोर्ट्स, प्रत्येक दिवशीचं आमचं काउन्सिलिंग व्हायचं आणि मीच त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. 14 ऑक्टोबरला त्यांची डेथ झाली आणि त्यांना जेव्हा आम्ही घरी आणलं त्यानंतर पासूनच मला घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी माझी जी सासू आहे इंदुमती गजबे, त्यानंतर माझा जो दीर आहे वीरेंद्र प्रकाश गजबे आणि अजून एक दीर आहे राहुल गजबे, तसेच माझी ननद प्राजक्ता अभिजित दत्ता हे मला फोर्स करत होते की तू या घराच्या बाहेर चालली जा. मी त्यांना नकार दिला, कारण मी सर्वस्वी माझ्या पतीवर अवलंबून होती. कारण मी काही दिवसापासून जेव्हापासून दवाखान्यात होते तेव्हापासून मी जॉब वगैरे करत नव्हती आणि मी जॉबच्या सर्चिंग मध्ये होती की मला हा प्रश्न होता की मी माझ्या मुलीचं पालन पोषण मी कशा पद्धतीने करू. तर मग मला घरातून जाण्यासाठी सांगितलं. माझे मंगळसूत्र यांनी काढून घेतले, माझ्या नवऱ्याचे सगळे एटीएम्स वगैरे यांनी काढून घेतले. त्यानंतर मला घराच्या बाहेर काढून देण्यासाठी त्यांनी खूप मला दबाव आणला. मी त्याला न जुमानता त्यांना हे म्हटलं की या घरामध्ये मला राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि मला इथून तुम्ही काढू शकत नाही, कारण हे माझ्या पतीचं घर आहे, माझं हे मॅट्रिमोनियल हाऊस आहे, हे माझं शेअर हाऊस होल्ड आहे, तुम्ही मला इथून काढू शकत नाही. तर मी तिथे राहायला लागली. माझ्या दीराने मला सांत्वना दिली की सगळं काही ठीक होईल वेळेनुसार. माझा जो दीर आहे तो सिंगापूरला परत गेला. वीरेंद्र प्रकाश गजबे हे त्याचं नाव आहे. तो परत गेला. त्याच्यानंतर माझ्या सासूने मला कंटिन्यू त्रास देणं सुरू केलं, कारण मला सासरे नाही आहेत आणि माझ्या दीराने मला सांत्वना दिली आणि मला कमिटमेंट केलं की सगळं काही ठीक होईल आणि मी तुझी काळजी घेईल, तू काही टेन्शन घेऊ नको, तू दुर्लक्ष कर. आणि माझी मुलगी 10वीला असल्यामुळे मी माझ्या मुलीच्या अभ्यासावरच पूर्ण फोकस केला की तिचा अभ्यास चांगला झाला पाहिजे, कारण मार्चमध्ये तिची एक्झाम होती. 6 फेब्रुवारीला जेव्हा मी माझ्या मुलीला शाळेत पोहोचून द्यायला गेली होती आणि तिचं काही डॉक्युमेंट्स साईन वगैरे करायचे होते, मला वेळ झाला. घरी येऊन बघते तर माझी सासू इंदुमती गजबे, त्यानंतर माझा चुलत दीर राहुल गजबे यांनी 4 बाया आणि 1 पुरुष यांना हायर करून माझं पूर्ण सामान घराच्या बाहेर काढून फेकलं. मी 1:30 वाजता घरी आली. मी तशीच पोलीस स्टेशनला गेली 112ला फोन करून. पोलीस स्टेशन मधूनही मला काहीही मदत मिळाली नाही. उलट मला 6 वाजेपर्यंत, सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिथे बसवून ठेवण्यात आलं. मी माझ्या बहिणीला बोलवलं अमरावतीवरून. माझी बहीण पब्लिक प्रॉसिक्युटर डिपार्टमेंटला काम करते, तिला बोलवलं, ती धावत पडत आली आणि आम्ही घरी येऊन 6-7 वाजता माझं सामान वरती चढवलं. त्यांना खूप रिक्वेस्ट केली तर त्यांनी आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली. राहुल गजबे हा माझ्या अंगावर सुद्धा धावून आला की तू इथून निघून जा, तू इथून निघून जा. राहुल गजबे हा नरखेडला राहतो, हा माझा दीर आहे आणि त्याची जी पत्नी आहे नीमा गजबे ही तिथली नगरसेविका आहे आणि ते मला फोर्स करतात की आम्ही पॉलिटिकली स्ट्रॉंग आहोत, आम्ही पैशाने स्ट्रॉंग आहोत, तुला कुठेही न्याय मिळणार नाही, अशा पद्धतीच्या त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली. माझी मागणी हीच आहे की 26 एप्रिलला त्यांनी माझा वीज पुरवठा बंद केला. मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला सब मीटर पाहिजे, तर त्यांनी मला नकार दिला. कोणीही कुणाला पाण्यापासून आणि विजेपासून वंचित ठेवू शकत नाही आणि मी महावितरणाला ऍप्लिकेशन दिलं. माझं ऍप्लिकेशन मंजूर झालं या ग्राउंडवरती माझी कोर्ट केस सुरू आहे. डोमेस्टिक व्हायलन्सची मी कोर्टमध्ये केस केलेली आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. त्याची 1 तारीख 19 मार्चला पडलेली आहे. 22 फेब्रुवारीला त्याचं ऍप्लिकेशन एक्सेप्ट झालं. 19 मार्चला तारीख पडली. 9 मेला माझी दुसरी हिअरिंग आहे. कोर्टाच्या समोर यांना सादर व्हायचं आहे. हे आरोपीच्या याच्यामध्ये यांचं नाव आहे रिस्पॉन्डंट म्हणून, यांना हजर राहायचं आहे. पण त्यापूर्वी मला कसा त्रास झाला पाहिजे यासाठी ते सगळे प्रयत्न करत आहात. इव्हन यांनी शशिकला वाघदरे नावाची एक बाई
हायर केलेली आहे, कारण ती त्यांची म्हणते की नातेवाईक आहे, पण ती त्यांची कोणतीही नातेवाईक नाही आहे. तिचं कुठलंही यांच्याशी ब्लड रिलेशनशिप नाही आहे. ती नेहमी येते इथे, शिवीगाळ करते, काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांना घेऊन येते. मी आणि माझी 16 वर्षाची मुलगी घरी एकट्या असतो फर्स्ट फ्लोअरला. यांनी बरेचदा माझं लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, वरती दगडफेक केली. 26 एप्रिलला माझं इलेक्ट्रिसिटी बंद केलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली की चालू करा. त्यांनी ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नाही आणि 28ला माझी तब्येत खराब झाली. 28 एप्रिलला तसंच मला मेडिकलला नेण्यात आलं ॲम्ब्युलन्स करून, आणि मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेली असता त्यांनी माझं परत लॉक तोडलं, वरती दगडफेक केली आणि बाहेरचे 2 गुंड मुलं आणून खूप घाणेरड्या शिव्या दिल्या.